श्री स्वामी समर्थ. स्वामी, मी आलोय. तुम्ही आज्ञा केल्याप्रमाणे स्थानावर राहायला आलो. काय सेवा करू आपली? आता ऐकलंस, शेवटपर्यंत आमचं ऐकावं लागेल. ऐकेन स्वामी. बघूया जमतंय का. ती फळं आहेत ती जपून ठेव, संध्याकाळी आम्हाला खायला हवीत. ताजी टवटवीत राहिली पाहिजेत. हो स्वामी. श्री स्वामी समर्थ. सुंदरा मावशी, कपिलताई, हो शांत राहा जरा. स्वामी देवा, हा गावकरी आलाय, त्याला एक प्रश्न पडलाय, पण त्याचं धाडस होत नाहीये तुम्हाला विचारायचं, म्हणून त्याच्या वतीने मीच विचारते. त्याला विचारायचंय की देव कुठे शोधायचा. बाळा, आम्हाला प्यायला पाणी आणून दे. हो स्वामी. हे घ्या स्वामी. अरे, दिलं की स्वामी देवांनी उत्तर. हा? कधी दिलं? स्वामींनी उत्तर नाही दिलंय सुंदरा मावशी. उगाच आपलं काहीतरी सांगताय. स्वामी देवा, कपिलाताई विचारतायत कधी उत्तर दिलं स्वामी देवांनी. सुंदरे, अगं सगळे तुझे इतके प्रगल्भ नसतात. काहींना उत्तर समजायला वेळ लागतो. चला आतमध्ये, समजावून सांगतो. ताई, तू अतिशय योग्य निर्णय घेतलास. बघ आता आपला वेद नक्की बरा होणार. आई, मला नाही जायचं. वेद, शांतपणे चल. बघ, आपण तुझ्या भल्यासाठीच करतोय ना हे सगळं. बघ, सगळे उपाय करून झाले. आता मामाने सांगितला उपाय करून बघू. हा, चल. अरे, हे काय गौतम, तू तर आम्हाला मार्तंड महाराजांच्या घरी घेऊन जाणार होतास ना? हो. मग आपण आपल्याच घरी का आलोय? ताई, मी आपण ताई, कदाचित आपण मार्तंड महाराजांच्या घरी जायची वाट चुकीची धरली आहे. आपण योग्य वाटेने जाऊ. चल चल.
आपण परत त्याच दिशेने का चाललोय? मला तर काहीच कळत नाहीये. ताई तू काळजी करू नको. इथंच जवळच आहे महाराजांचं घर. पुन्हा? अरे पुन्हा आपण इथेच आलोय. काहीतरी विचित्र घडतंय. ताई कदाचित आपल्याला चकवा तर लागला नसेल. भर दिवसा आणि तोही आपल्याच गावात. अरे चकवा तर रात्री लागतो ना, जंगलात आडवाटेवर. चल आपण पुन्हा जाऊया. चल. भक्त वाट चुकत असताना त्यांना माघारी घेऊन येणं हे आमचं कर्तव्य आहे आणि दिलेला संकेत भक्तांनी ओळखणं हेही तितकंच महत्वाचं आहे. शिवशंकर शंभो. आता या खोलीत प्रकाश कुठून येतो? बाहेरून? स्वामी, एवढे दिवे तेवतायत आणि ज्योत प्रज्वलित होतीये, त्याचा प्रकाश पडतोय. अरे मग हेच तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे. झालं. हसली ही सुंदरा गालातल्या गालात. दरवेळी हिलाच कसं कळतंय बुवाच्या मनातलं? आम्हाला का कळत नाही? कपिले, भक्ती वरवरची नसावी, त्यात समर्पणाचा भाव असावा. भक्त जेव्हा गुरुला शरण जातो तेव्हा गुरु तत्वात विलीन होतो. मग गुरुला काय सांगायचंय हे त्यांनी न सांगता सुद्धा कळायला लागतं. जसा इथे प्रकाश दिव्यातून येतो तसाच देवही चैतन्य रूपाने तुमच्या आतच असतो. देव बाहेर नसतोच रे, तो तुमच्या आतच दडलेला असतो. बाळा, मगाशी मी तुला पाणी आणायला सांगितलं, कुठून आणलंस? माठातूनच ना? हो स्वामी. मग आता मला सांग, पाणी माठाच्या आत होतं का बाहेर? आत. अरे तसंच आहे, स्वतःच्या आत डोकं, देव सापडेल. स्वामी, तुमच्यासारखा गुरु लाभला ना की कठीण वाटणाऱ्या गोष्टीही सोप्या होतात. देवापर्यंत कसं पोहोचायचं किती सहज समजावलं तुम्ही. जो तुमच्या आत असलेल्या देवापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग दाखवतो तो खरा गुरु असतो. देव बाहेर नसतोच रे, देव तुमच्या आतच दडलेला असतो. खरा गुरु तुम्हाला मार्ग दाखवतो, तुमच्यातल्या दैवी शक्तीला जागवतो. जो तुम्हाला स्वतःपासून दूर नेतो तो गुरु नसतोच. हे भोंदू गुरु तुमच्या भीतीवर, अज्ञानावर जगतात, तुमच्या श्रद्धेचा व्यापार करतात. त्यांच्यापासून स्वतःला लांब ठेवा. सतसत विवेकबुद्धी जागी ठेवा, विचार करा आणि अंधश्रद्धेपासून दूर राहा. जप. स्वामी माझ्याकडे बघून जप असं का म्हणाले? गौतम, तुला नक्की वाट माहिती येणार आहे.
परत चकवा नको लागायला. नाही नाही ताई, मला खात्री आहे आपण योग्यच वाट निवडली आहे. आपण मार्तंड महाराजांच्या घराच्या दिशेने जात आहोत. चल. हे बघ हे ताई, हेच आहे ते मार्तंड महाराजांचं घर. ताई नमस्कार कर. मला या घराच्या जागी राखेचा ढीग का दिसतोय? ताई हे कसं शक्य आहे? अगं आत्ताच आपण पाहिलं होतं ना, घर होतं ना इथे. काहीतरी विचित्रच घडतंय. ताई विचित्र असं काही नाहीये. कदाचित आपल्याला भास होतोय. आपण वारंवार घराचा विचार करतोय ना, म्हणून भास होतोय आपल्याला घराचा. बघ. ताई हे काय? हे मार्तंड महाराजांचं घर. पण मग मला मगाशी राख का दिसली? ताई कदाचित भास होत असेल आपल्याला. आपण हे मार्तंड महाराजांनाच विचारूया ना, कदाचित ही त्यांचीच काहीतरी लीला असेल. हा चल. अरे बाबा नो, कुठं चाललात? ए बाबा नो, माग फिरा. वाट चुकताय तुम्ही. इकडं कुठं आला? माग फिरा. इकडं फिरकू बी नका बरं का. अहो आम्ही म्हणजे इनाश. अरे इनाशाच्या दिशेने चालले तुम्ही. माग फिरा. जा जा बाळानो. हा माग फिरा. जा म्हणलं ना. ताई ताई ऐक ना. अगं ताई मार्तंड महाराजांना भेटून जा. अगं ताई ताई ऐक ना. जा म्हणलं ना. ताई ताई येतोय मी. ताई ताई. गुरु कसं मार्ग दाखवत नाही, तो इनाशापासून बी वाचवतो. हा आता फळं खराब होणार नाही, ताजी राहते. जे जपलं जातं तेच टिकतं. अंबादास, वेद कसा आहे आता? आता सगळं स्वामींवर सोडलं. श्री स्वामी समर्थ. जिथे उपाय दिसत नाही तिथे श्रद्धा आधार बनते. स्वामी देव आहेत ना, ते काही वाईट होऊ देणार नाहीत. कविराज, तुम्ही त्या मार्तंड महाराजांबद्दल काही ऐकलत का? हो गया ताई. अहो गावातील लोक म्हणतायत की तो साक्षात विष्णूचा अवतार. काय सांगताय? अहो आल्या आल्या काही लोकांना साक्षात्कार दिला म्हणे. हो, क्षणात अनुभव येतो, क्षणात कृपा होतीये. हाच तो धोका नाही ना. स्वामीदेव म्हणतात, धोका नेहमी बाहेरून येत नाही, तर तो श्रद्धेच्या नावानेही येऊ शकतो. ताई, अगं ताई ऐक ना. ताई ऐक ना. ताई ऐक ना. ऐक ना ताई, एकदा माझं. ताई
ताई ऐक ना, ताई ऐक ना, तू घरी का चाललीस? आपण मार्तंड महाराजांकडे चाललो होतो ना. इतके विचित्र अनुभव आल्यानंतर मला आता कुठेच जायचं नाही. आपण नंतर बघू. ताई ऐक ना, शांत हो, ऐक माझं. असंही असू शकतं ना की मार्तंड महाराज आपली परीक्षा बघत असतील. म्हणजे ताई माझं एकदा शांतपणे ऐक. हे बघ, हे मोठे सिद्ध पुरुष असतात ना, हे आपल्या भक्तांची श्रद्धा तपासतात. आणि आपण पहिल्याच प्रयत्नात जर हार मानली तर आपल्याला कृपा कशी मिळणार? विचार कर. हो, हेही असू शकतं. आपण परत एकदा जाऊ ना. आई दम लागतोय. तुला दम लागतोय? बाळा खूप त्रास होतोय का तुला? हा? वेद 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 काय झालं तुला? हा? वेद. वेद बोल ना. वेद वेद काय होतंय तुला? अरे बघ ना. वेद वेद अरे हा बोलत का नाहीये? वेद बाळा, उठ. बोल ना. वेद बोल ना रे. आम्ही भक्तांच्या सतत विवेक बुद्धीला आवाहन करत असतो. प्रतिसाद दिला तर ठीक, नाहीतर परिणाम ठरलेला. विनाशकाले विपरीत बुद्धी. शिवशंकर शंभो. काहीतरी उपचार करा. माझ्या लेकराला वाचवा. क्षमा असावी, पण त्याला ह्या आजारातून वाचवू शकेल असं औषध माझ्याकडे नाहीये. त्याच्याकडे फक्त आठवड्याभराचाच वेळ उरला. माझा वेद बाळ कसं असेल आता? अंबादास घ्या, दूध घ्या. अहो सकाळपासून काही खाल्लं नाहीये तुम्ही. नको सुंदरा मावशी, काहीच इच्छा होत नाही. असं म्हणून कसं चालेल? स्वतःची काळजी घ्यायलाच हवी ना. कसं दूध पिणार सुंदरा मावशी? वेदची ही अशी अवस्था डोळ्यासमोरून जातच नाही. तो दिसला नाही तर काहीच करमत नाही. स्वामी आहेत ना, नका काळजी करू. अंबादास फळ दे. हे कसं शक्य आहे? अरे देवा, सगळी फळं तर खराब झाली आहे. स्वामी, आता थोड्या वेळापूर्वी ताजी होती. मी स्वतः ठेवली होती. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवली होती. अर्ध्या दिवसात कशी खराब होतील? अंबादास तुला फळं जपून ठेवायला सांगितली होती. संध्याकाळी हवी होती आम्हाला. तुझं फळांकडे लक्ष होतं का? हो होतं. लक्ष फक्त फळांवरच होतं का डोक्यात दुसरं काही चालू होतं? माझा वेद बाळ कसं असेल आता? वेदची ही अशी अवस्था डोळ्यासमोरून जातच नाही. तो दिसला नाही तर काहीच करमत नाही. आमच्याकडून अपेक्षा असते तुमच्याकडे पूर्ण वेळ लक्ष द्यावं म्हणून, पण तुमच्यावर वेळ आली की तुम्ही मात्र लक्ष देत नाहीत. आम्हाला फळं खायची होती. क्षमा करा स्वामी, माझं लक्ष राहायला हवं होतं. ये पुढे.
एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही. ये पुढे. एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही. तुझं कुठे चुकतं याचा विचार तू कर. तू जेवढ्या चुका करशील तेवढ्या तुझ्या मुलाला भोगाव्या लागतील. स्वामी नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? तुझी बायको चुका करतेच आहे. सुंदर मावशी, नाही म्हणजे मला ही संदर्भ लागणं जरा कठीणच वाटते. पण तरी मला असं वाटतं की स्वामी देवांना असं म्हणायचंय, मन जिथे भटकतं तिथे कर्म चुकतं. जबाबदारी दिली की लक्ष पूर्ण हवं, नाहीतर परिणामही पूर्ण भोगावे लागतात. वेद, खूप त्रास होतोय का रे बाळा? महाराज माझ्या बाळाला वाचवा. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. शांत हो, शांत हो. याच्या हृदयाला छिद्र पडलंय आणि त्यावर दबाव पडलाय. मार्तंड महाराज, तुम्हाला न सांगताच त्याच्या आजाराबद्दल कसं कळलं? अरे हे महाराज हे विष्णुदेवांचा अवतार आहेत. हा, त्यांना भक्तांच्या मनातलं ओळखता येतं. गौतमा, तू शिष्यत्व घेतल्या क्षणी तुझ्या सावकार भाऊजींबद्दल सांगितलं, तेव्हाच आम्ही सगळी माहिती काढली. महाराज, मी तुमच्या पाया पडते, पण माझ्या वेदचा त्रास थांबवा. तू योग्य ठिकाणी आली आहेस आणि आम्हीच तुला इथे बोलावलंय गौतमच्या माध्यमातून. आणि तुम्हाला येताना जे अनुभव आले तेही खरेच होते. आम्ही तुमची परीक्षा घेत होतो. हे घे, हे तीर्थ आहे, पिऊन घे. आई, तू मला इथे का घेऊन आलीस? स्वामी आजोबा कडे घेऊन चालायचं, तेच मला बरं करतील. ए शांत बस. स्वामींना तुला जर बरं करायचं असतं ना तर त्यांनी केव्हाच केलं असतं. आता तुला फक्त मार्तंड महाराज बरं करणार. महाराज, महाराज माझ्याकडे तीर्थ द्या. वेद, वेद, तू माझं शहाणं बाळ आहे ना, हे तीर्थ पिऊन घे. बाळा तुला बरं वाटेल. घे घे, पिऊन घे. वेद, वेद तुला बरं वाटतंय ना? वेद,
बघितलं ओ महाराजांनी ना सगळ्या वेदना त्याच्या शांत केल्या. हे बघा, तुम्ही निश्चिंत राहा, महाराज त्याचा आजार पूर्ण बरा करतील. गुरुदेव महाराज की जय. महाराज माझ्या वेदला बरं वाटलं ना तर तुम्ही सांगाल ती दक्षिणा मी तुम्हाला देईन. हा? आम्हाला दक्षिणेचा मोह नाही माते. भक्ती आणि सेवा हाच आमचा खरा मोबदला आहे. पण एक उपाय आहे. वेदच्या हृदयातलं छिद्र आपल्याला बुजवावं लागेल. त्यासाठी एक शास्त्र आहे, एक विधी आहे. एक काम कर, तुझ्या घरातला सगळ्यात मौल्यवान धातू घेऊन संध्याकाळी आमच्याकडे ये, तेव्हा आम्ही तुला पुढचा विधी सांगू. हो हो महाराज, मी नक्की घेऊन येईल. मौल्यवान धातू म्हणजे सोनं, पण हे सोनं घेऊन नेमकं करणार काय आहे? महाराज माझ्या वेदला नक्की बरं वाटेल ना? नक्की होईल. तू फक्त श्रद्धा ठेव. पण मौल्यवान धातू आणायला विसरू नकोस. भीती, भक्ती, भीती, भक्ती, भीती, भक्ती. हा सगळा भीती आणि भक्तीचा खेळ आहे. जेव्हा भीती जास्त होते तेव्हा श्रद्धा अंध होते, आणि जेव्हा श्रद्धा शुद्ध असते तेव्हा भीती संपते. तुम्ही ठरवायचंय लगोरी कसली रसायची. भीतीची रचली तर ती ढासळणार, आणि श्रद्धेची रचली तर ती ठामपणे उभी राहणार. भीती माणसाला संपवते, भक्ती माणसाला उभं करते. स्वामी कुठे निघालात? उशीर होण्याआधी कोणाला तरी थांबवायला. पाहिलं संपत, या कमंडलूतलं हुकमी जल नेहमी आपल्या कामी येतं. यात मिसळलेलं हे विशिष्ट द्रव्य माणसाला क्षणात ग्लानीत टाकतं. मेंदू आणि शरीर नशेच्या अवस्थेत जातं. शरीराला वेदना जाणवत नाहीत. मन शांत होतं आणि लोकांना वाटतं महाराजांनी चमत्कार केला. जसं त्या रेणुकाला वाटलं. लोकांना सत्य नको असतं संपत, आशेचा खोटा चमत्कार हवा असतो. लोक मूर्ख नसतात, पण त्यांना मूर्ख बनवणं सोपं असतं. फक्त त्यांची भीती ओळखता आली पाहिजे. एकदा का आपल्याला त्यांची कमजोरी कळली की ते आपोआप आपल्या पायाशी येतात. आजपासून त्या रेणुकाला लुबाडायला सुरुवात करायची. वेदच्या मृत्यूला आणखी 5 दिवस आहेत. या 5 दिवसात असेच उपाय सांगून त्यांची सगळी संपत्ती उकळायची. आणि वेद तर वाचणार नाहीच, आणि तसंही तो गेला तरी सगळं स्वामींवर ढकलून द्यायचं. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. अरे गप्प बस. स्वामी आजोबा काय करतोयस? मार्तंड महाराज म्हण. स्वामी आजोबा, स्वामी आजोबा. गौतम,
हा उपाय केल्यावर वेद नक्की बरा होईल ना? त्याचा मृत्यू टळेल ना? अगं होत आहे, आपल्याकडे फक्त हाच उपाय बाकी आहे. बघ तू, आपल्या वेदला फक्त मार्तंड महाराजच बरं करू शकतात. मी ह्यांना सगळं सांगून देऊ का? नको नको नको, अगं दाजी परवानगीच देणार नाहीत. अगं ते त्या स्वामींच्या हारी गेलेत, आणि असं पण आपण स्वामींना साकडं घातलंय ना. काय केलं त्यांनी? संधी दिली, वाट बघितली, पण त्यांनी काहीच नाही केलं. अगं ताई, म्हणून तर आपल्याला मार्तंड महाराजांना शरण जावं लागलं ना. पण बघितलंस, मार्तंड महाराजांनी तुला त्वरित अनुभव दिला. ताई, ज्या ठिकाणी परिणाम दिसतो ना, त्याच ठिकाणी विश्वास ठेवायचा असतो. पटतंय ना तुला? सगळ्यात मौल्यवान धातू म्हणजे सोनच. हा, आणि ताई, ही सोन्याची नाणी घेऊन आपण सराफाकडे जाऊ, त्याला वितळू, त्याच्यापासून काडी तयार करू. म्हणजे कसं, मार्तंड महाराजांना ती काडी जमिनीत पुरायला सोपी जाईल ना. सावध व्हा. तुमच्या मागे साप आहे. ताई, मला भीती वाटते ताई, मला भीती वाटते ताई. स्वामी, स्वामी आम्हाला वाचवा. स्वामी, माझा वेद तिकडे झोपलाय. स्वामी आम्हाला वाचवा. सापापासून वाचायचंय? हो हो स्वामी. मग एक उपाय करा. कोणता उपाय स्वामी? स्वामी सांगा. गरुडाची प्रार्थना करा. हो हो. गरुडाला साप घाबरतात, तो पळून जाईल. हे गरुड देवा, हे गरुड देवा, आम्हाला वाचवा. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा गरुड देवा. आम्हाला वाचवा गरुड देवा. काय झालं स्वामी? मागे वळून तर बघा. साप नाहीये, साप नाहीये. स्वामी, स्वामी साप पळून गेला. स्वामी, तुम्ही आम्हाला वाचवलं की गरुडाने आम्हाला वाचवलं? मूर्खानो, तुमच्या मागे साप नव्हताच. तुमची ही भीती तुमच्याकडून हे सगळं करून घेत होती. एकदा का भीती मनात शिरली की बुद्धी भ्रष्ट होते, आणि मग हे काही भोंदू लोक तुमच्या भीतीचा गैरफायदा घेतात, उलट सुलट उपाय सांगतात, आणि त्या निमित्ताने स्वतःचे खिसे भरतात. साधा मार्ग होता ना. साप मागे असेल तर पळून जायचं. नाही, पण तुम्ही विचार केलाच नाही. मनात भीती भरली की निर्णय चुकतात, आणि मनात भक्ती भरली की मार्ग सापडतो. रेणुका, भक्ती अशी हवी की भीतीला मनात शिरायला जागाच मिळू नये. भक्ती बुद्धीला ताळ्यावर ठेवते, मन स्थिर ठेवते, आणि मग निर्णय कधीच चुकत नाहीत. स्वामी, नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय? वेदला जो उपाय सांगितलाय तो करू नकोस. आमच्यावरची श्रद्धा अटळ ठेव, सगळं छान होईल. हे बघताई, आपण मार्तंड महाराजांना शरण गेलोत ना, हे यांना आवडलेले नाही. कोणी मुद्दाम आले तिथं तुझं मन फिरवायला. आता मागे फिरू नको ताई, वेद बरा होतोय. स्वामी, स्वामी, मी वेदची आई आहे. त्याला होणारा त्रास मला नाही बघवत. स्वामी, तुम्ही त्याचा मृत्यू टाळला नाही, त्याचा आजार बरा केला नाही. आता मला जो उपाय दिलाय तो मी करणारच. रेणुका, हा उपाय चुकीचा आहे. नाही, माझ्या मुलाला वाचवण्यासाठी मी काहीही प्रयत्न करीन. तू त्या मार्तंडाच्या प्रभावाखाली गेली आहेस, म्हणून चूक बरोबर हे तुला कळत नाहीये.
भीतीने घेतलेले निर्णय विनाशाकडे नेतात, श्रद्धेने घेतलेले निर्णय जीव वाचवतात. आता लढाई आहे अंधश्रद्धा विरुद्ध सत्य. लक्ष फक्त फळांवरच होतं का डोक्यात दुसरं काही चालू होतं? तुझं कुठे चुकतं याचा विचार तू कर. तू जेवढ्या चुका करशील तेवढ्या तुझ्या मुलाला भोगाव्या लागतील. नेमकं काय चुकलंय माझं? काय सांगायचं होतं स्वामींना? अंबादास, दुपारपासून बघतीये अस्वस्थ आहात. डोक्यात अजूनही तेच चालू आहे का? हो, एकच प्रश्न सतावतोय. माझं नेमकं काय चुकलं? अहो, स्वामी देवांनी तुम्हाला फळांवर पूर्ण लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, पण तुमच्या मनात वेदचाच विचार चालू होता. पण वेदचा विचार येणारच ना. अहो, पण हेच तर सांगायचंय तुम्हाला स्वामी देवांना. पण तुम्ही स्वामी देवांवर सगळं सोडत नाही आहात, त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत नाही आहात. अर्धा विश्वास ठेवला तर फळही अर्धच मिळणार ना. हा, पण तुम्ही पूर्ण विश्वास दाखवला असता तर एका क्षणासाठी तुम्हाला वेदची काळजी वाटली नसती. स्वामी, नेमकं काय म्हणायचं तुम्हाला? जी बायको चुका करतेच आहे. पण मग रेणुका चुका करते का? हे नेमकं कशाबद्दल बोलले स्वामी? ते नाही मला सांगता येणार. पण अशा नाजूक परिस्थितीत तुम्ही आणि रेणुकांनी एकही चुकीचा निर्णय घेता कामा नये. कठीण काळात जर एक चुकीचा निर्णय घेतलात ना तर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. श्री स्वामी समर्थ. सुंदरम. अरे अंबादास, वेद कसा आहे? माहित नाही. तू घरी गेलाच नाहीस का? इथे काय करतोयस? अरे दुपारी वेद रस्त्यात कोसळला. गौतम आणि वहिनी त्याला मार्तंड महाराजकडे घेऊन गेले. जी बायको चुका करतेच आहे. म्हणजे स्वामी हेच सांगत होते का? मग रेणुका वेदला घेऊन स्वामी स्थानावर येण्याच्या ऐवजी तिकडे का गेली? म्हणजे त्याला पुन्हा त्रास झाला. सुंदरा मावशी, मला जायला हवं. मी जातो. हो, थांबा. स्वामी देवांनी सांगितलंय ना, स्थानावरून हलायचं नाही म्हणून. एक आठवडा असंच गळ्यात ठेवायचं, सोडायचं नाही. आणि स्वामी स्थानावरून हलायचं नाही. विश्वासाची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा मन दोन वाटांवर उभं असतं. कर्तव्य आणि श्रद्धा. यात तुम्ही कोणती वाट निवडता हे महत्त्वाचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे काय सुरू आहे आपल्या सोबत? सगळ्या खड्ड्यांमध्ये दगड का लागतायत?
जो बुजवण्याची क्षमता तुझ्यात नाही तो खड्डा तू खणू शकत नाहीस. तू अक्कलकोटात आलास, तुझं दुकान मांडलंस, आम्ही मांडू दिलं, तुला सावधही केलं होतं, पण तू सावध झाला नाहीस. सदानंद, माझं नाव सदानंद नाही, मार्तंड. मार्तंड. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. जो बुजवण्याची क्षमता तुझ्यात नाही तो खड्डा तू खणू शकत नाहीस. तू अक्कलकोटात आलास, तुझं दुकान मांडलंस, आम्ही मांडू दिलं, तुला सावधही केलं होतं, पण तू सावध झाला नाहीस. सदानंद. माझं नाव सदानंद नाही, मार्तंड. मार्तंड. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. शेतकरी. माणूस जगापासून लपू शकतो, पण स्वतःच्या कर्मापासून नाही. रात्रीशिवाय दिवसाचं महत्व कळत नाही आणि भोंदूगिरी अनुभवल्याशिवाय श्रद्धेचं महत्व कळत नाही. आणि म्हणूनच आम्ही तुला तुझं दुकान मांडू दिलं. ओ ओ माझ्या गुरुदेवांना भोंदू काय म्हणता? भोंदू नाहीयेस का तू? वेदच्या जीवाशी खेळू नकोस. हा उपायांचा खेळ आत्ताच्या आत्ता थांबव. मी काही चुकीचं करत नाहीये. त्याची आई त्याला माझ्याकडे घेऊन आली. सदानंद, तू जगाला फसवू शकतोस, पण आम्हाला नाही. तू काय करतोस हे सगळं आम्हाला ठाऊक आहे. ओ तुम्हाला काय माहिती हा? ओ माझे महाराज हे साक्षात विष्णू देवांचा अवतार आहेत. सदानंद, 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 सदानंद. इंदोरचा सदानंद. हे पोरा, अरे नाव बदललं तरी अस्तित्व बदलत नसते रे. विष्णूचा भक्त नाही, एक साधा सरळ परमार्थात रमणारा, पण कष्टाची तयारी नसणारा, आयती कमाई हवी असलेला. एके दिवशी मनात आलं साधू व्हावं, सिद्ध पुरुष व्हावं, मग तो कलकत्त्याला गेला. तिकडे जादू शिकला आणि जादूच्या नावाखाली लोकांना भुरळ घालू लागला. जिथे सत्य नसतं तिथे चमत्काराचा बाजार भरतो आणि तो ह्यांनी भरवला आणि लोक फसले. तू लोकांना शेषनाग दाखवलास ना, तो वेशीवर कसा आला हे आम्हाला माहितीये. तू तो पुरला होता, तू तो पुरला होता, तू तो पुरला होता, तू तो पुरला होता, तू तो पुरला होता. हो, मान्य आहे, मी इथे माझ्या स्वार्थासाठी आलोय, माझ्या फायद्यासाठी आलोय, लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडायला आलोय आणि त्यातून मी माझं साम्राज्य निर्माण केलंय. पण आता गोष्ट माझ्या हाताबाहेर गेलेली नाही, उलट सगळं माझ्या मनासारखं घडतंय. अर्धा अक्कलकोट माझ्या नादी लागलंय. लोकांच्या डोळ्यात माझ्यासाठी भक्ती दिसते, त्यांच्या मनात माझ्यासाठी विश्वास नाही, अंधश्रद्धा निर्माण झालीये.
म्हणून त्यांना वाटतं माझ्या दैवी अंश आहे, माझ्या शब्दात शक्ती आहे आणि माझ्या स्पर्शात चमत्कार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांना जे वाटायला लावायचं होतं तेच त्यांना वाटायला लावलंय. तुम्ही जरी जाऊन सांगितलं की मार्तंड खोटं आहे, ढोंगी आहे, तरी ते मानणार नाहीत. कारण सत्यापेक्षा माणूस स्वतःला सुख देणाऱ्या भ्रमावर जास्त प्रेम करतो. लोकांना देव नको असतो स्वामी, त्यांना त्यांच्या मनासारखा चमत्कार करणारा देव हवा असतो. आणि सध्या त्या देवाच्या जागी मी उभा आहे आणि लोकांच्या मनात माझी प्रतिमा इतकी उंच गेली आहे की ती तुमच्या शब्दांनी खाली येणार नाही. मी त्यांच्या श्रद्धेत शिरलोय, मी त्यांच्या भीतीवर राज्य करतोय आणि मी त्यांच्या आशेचा मालक झालोय. ज्या दिवशी माणसाच्या भीतीवर आणि आशेवर ताबा मिळतो ना, त्या दिवशी त्याच्या देवावरही ताबा मिळतो. आणि ऐका स्वामी, अक्कलकोटातली तुमची जागा, तुमचा मान, तुमच्या भोवतीचं हे भक्तांचं वलय, ते मी घेणार आणि तुमची जागाही मी घेणार. अक्कलकोट मधली माणसं जोपर्यंत मार्तंड महाराज म्हणत माझ्यासमोर नतमस्तक होणार नाहीत, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अक्कलकोटातलं आमचं स्थान काय आहे तुला माहितीये? काय? तू तारा बघितलास? हो, ध्रुव तारा. सदानंद, अक्कलकोटातली आमची जागा त्या ध्रुव ताऱ्यासारखीच आढळ आहे. ध्रुव तारा जसा वाट चुकलेला वाटसरूंना दिशा दाखवतो, तसंच आम्ही वाट चुकलेल्या भक्तांना मार्ग दाखवतो. जे सत्यावर उभं असतं ते काळालाही हलवता येत नाही. काळ बदलतो, युग बदलतात, माणसाचे विचारही बदलतात, पण जे सत्य असतं, जे धर्मावर उभं असतं, ते कधीच ढळत नाही, कधीच कोसळत नाही. तू जागा घेतोयस असं म्हणतोयस, पण सत्याची जागा घेणं कोणालाही शक्य नाही. सिंहासन मिळवता येतं रे, पण श्रद्धेवर राज्य नाही करता येत. युगानुयुगे अक्कलकोट मध्ये आमची जागा अशीच आढळ राहणार. ही जागा मातीची नाही, भक्तांच्या विश्वासाची आहे. आणि विश्वास कधीच हिसकावून घेता येत नाही. आमच्या भक्तांसाठी आम्ही ध्रुव ताऱ्यासारखे आहोत, नेहमी स्थिर, नेहमी जागृत, नेहमी लोकांच्या पाठीशी उभे राहणारे. भक्तांच्या हाकेला धावून जाणं हा आमचा धर्म आहे आणि वचन आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव सदानंद, आमची जागा ही श्रद्धेची भूमी आहे आणि ही विश्वासाची ओळख आमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. काही नाही, असले जादूटोणे मी खूप पाहिलेत माझ्या आयुष्यात. याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही.
अक्कलकोटातली तुमची जागा मी घेऊनच दाखवेन आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही. लोकांची श्रद्धा जिंकली की देवाची ही जागा मिळवता येते आणि ती मी मिळवणारच. स्वामी, आता लोक माझ्या भजनी लागायला सुरुवात झाली आहेत आणि त्यात तुमचेही भक्त आहेत. तुम्ही बघत राहा. मी ठरवलंय म्हणजे ठरवलंयच. मी तुमची जागा मिळवणारच. तोपर्यंत मी शांत बसणार नाही. प्रयत्न कर, तेवढंच तुझ्या हातात आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या भक्तांना काही त्रास होता कामा नये. भक्तांची हाक ही आमच्यासाठी शब्द नसतो, ती आमच्यासाठी आज्ञा असते. अहंकाराचं आव्हान मोठं, पण आमचं वचन त्याहूनही मोठं. भक्तांवर संकट येणार, पण त्यावेळेस ते एकटे नसणार. आता होणार श्रद्धेचं रक्षण आणि अहंकाराचा पराभव. सदानंद, अहंकार कितीही मोठा असला तरी त्याला सत्याच्या समोर झुकावंच लागतं. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. तू घरी गेलाच नाहीस का? इथे काय करतोयस? अरे दुपारी वेद रस्त्यात कोसळला. गौतम आणि वहिनी त्याला मार्तंड महाराजकडे घेऊन गेले. जी बायको चुका करतेच आहे. वेद बाळा, कसा आहेस रे? आठवण येते का माझी? मला खूप येते. नाही नाही, मला मला जायला लागेल. पण स्वामींनी मनाई केली. कसा जाऊ? कर्तव्य एकीकडे, आज्ञा एकीकडे. आता योग्य काय? काहीच कळत नाही. चल वेद. आई इथं ना स्वामी आजो कडे जायचंय. अरे काय स्वामी आजोबा, मार्तंड महाराजांकडे चल. गया ताई, अहो फडतळातलं ते दूध, सडक्या फळांचा फार घाण वास येतोय बाई. कपिला ताई, श्री स्वामी समर्थ. स्वामी, वेद बद्दल कळलं. म्हणे दुपारी तो रस्त्यावर कोसळला. गौतम आणि रेणुका त्याला घेऊन मार्तंडकडे गेले. मग स्वामी काहीच बोलत नाही. मी विचारू का, जाऊ का तिकडे? पण स्वामींनी तर मनाई केली. रागावले तर काय बोलायचं आहे का? स्वामी देवा, हे बस आमच्या स्थानावर आणि चालव आमची जागा. नाही नाही स्वामी देवा, नाही. क्षमा करा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी फक्त यांच्या काळजीपोटी. म्हणजे आम्हाला कोणाचीच काळजी नाही असंच ना? नाही हो देवा, तुम्हाला तर सगळ्या जगाची काळजी आहे. सुंदरे, प्रत्येकाला खात्री नसते याची. ज्यांचा विश्वास नसतो ते भरकटत जातात. आणि आम्ही सावध केलं तरी काही भक्त वाहवत जातात आणि स्वतःचं अतोनात नुकसान करून घेतात. स्वामी कुणाबद्दल बोलतायत? जी बायको चुका करतेच आहे.
स्वामी रेणुकाबद्दल बोलतायत का? ती चूक करते म्हणजे वेबच्या बाबतीत काहीतरी. श्रद्धा डळमळली की विनाश सुरू होतो. आम्ही सावध केलं तरी ऐकणं भक्तांच्या हातात असतं. शिवशंकर शंभो. ताई थांब हा, मार्तंड महाराज येतच असतील विधी करायला. आई मला स्वामी आज आजोबांच्या स्थानावर जायचं. तेच मला बरं करते. हे बघ बाळा, आपण हे सगळं तुझ्या चांगल्यासाठीच करतोय ना. तुला बरं वाटावं म्हणूनच करतोय ना. तुझी आई कधीच चुकीचा मार्ग निवडणार नाही. तिच्या मुलासाठी जे योग्य आहे तेच ती निवडणार. पण आई, मला स्वामी आजोबाकडे जायचं नाही, आता नाही. ताई, तू दिलेल्या सोन्यातील अर्ध्या सोन्यापासून मी तार बनवली आणि उरलेलं अर्ध सोनं ते माझ्या खिशात. लोकांचा विश्वास जितका मोठा तितका त्यांचा तोटा मोठा. हा खूप छान मार्ग सापडलाय मला पैसे उकडायचा. दाजींनी मला इतकी वर्ष फार तंगवले, पण नाही, आता नाही. आता माझी वेळ आली. वेदच्या आजाराचं निमित्त करून तुझ्या घरातली अर्धी तिजोरी खाली करतो की नाही हे बघत आता. आई, मला इकडून जायचं. मला स्वामी आजोबाच बरं करते. उशीर उशीर होत चाललाय. रेणुकाताई, त्याची वेळ आता भरत आली आहे. गुरुदेव गुरुदेव. गुरुदेव गुरुदेव. महाराज, महाराज, हे काय झालं? त्याच्या मृत्यूची वेळ अगदी जवळ आली आहे. ज्याच्या अंगावर मृत्यूची सावली पडते त्याचं हे चिन्ह असंच दिसतं. महाराज, महाराज, काही करा, माझ्या वेदला वाचवा. शांत हो. आहे उपाय. ती सोन्याची तार आणली का? हो हो, आणली महाराज. हे घ्या महाराज. आपण जमिनीत एक खड्डा करू आणि त्यात हा मौल्यवान धातू भरू.
आणि धरणी मातेला आव्हान करू की वेदच्या हृदयातलं छिद्र भरून काढ. मनुष्य देह हा मातीपासूनच बनलेला आहे आणि धरणी ही मातीचीच. जे थेट शरीरावर करता येत नाही ते जमिनीवर करून साध्य करता येतं आणि हीच खरी शस्त्रक्रिया. महाराज तुम्ही जे सांगाल ते मी करेन, फक्त माझ्या वेदला वाचवा. वेद, विष्णू देवाचं स्मरण कर. स्वामी आजोबा. गुरुदेव गुरुदेव, ए मुला, गुरुदेवानी तुला विष्णुदेवाचं नाव घ्यायला सांगितलं ना, मग विष्णुदेवाचंच नाव घे. माझ्यासाठी स्वामी आजोबा विष्णू देव आहेत. बस. विधी पूर्ण झाला, यशस्वी झाला की तुम्हाला कळेल. मला स्वामी आजोबा कडे जायचे. तेच मला बरं करते. बस झालं वेद, आता स्वामींचं नाव घेणं सोडून दे. आता मार्तंड महाराजच आपले तारणहार आहेत. चला तर मग शस्त्रक्रियेला सुरुवात करू. चला चला.